मोठ्या भक्तिमय आणि उत्साही वातावरणात टेंबलाई टेकडीवर ललित पंचमीचा सोहळा पार पडला। करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि त्र्यंबोली देवीच्या भेटीनंतर कोहळा फोडण्याचा पारंपरिक विधी झाला। त्यानंतर काही काळ कोहळ्याचे तुकडे मिळवण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली। तत्पूर्वी अंबाबाईची पालखी फुलांनी सजवलेल्या वाहनातून टेंबलाई टेकडीवर सोहळ्यासाठी आली। शाहू मिल आणि टाकळा इथं परंपरेप्रमाणे पालखी थांबली। सकाळी 9:30च्या सुमारास तोफेची सलामी झाल्यानंतर मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत श्री अंबाबाईची पालखी पूर्व दरवाजातून बाहेर पडली। पायी चालत भवानी मंडपाच्या कमानीपर्यंत पालखी आल्यानंतर तिथून पालखी सजवलेल्या वाहनात ठेवण्यात आली। याचवेळी तुळजाभवानीची पालखीही सजवलेल्या वाहनातून बाहेर पडली। दुपारी 12:15च्या सुमारास श्री अंबाबाईची पालखी टेंबलाई टेकडीवर पोहोचली। श्री अंबाबाई आणि त्र्यंबोली देवीची भेट झाल्यानंतर महाराज कुमार मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत कुमारिका पूजन झालं। दरम्यान 7 वर्षीय निधी श्रीकांत गुरव हिला यंदा कुमारिका पूजनाचा मान मिळाला। श्री अंबाबाईची आज गजारूढ रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली। श्रीपूजक मकरंद मुनीश्वर, माधव मुनीश्वर यांनी ही पूजा बांधली। नमस्कार, मी अविनाश मुनीश्वर, श्री अंबाबाई महालक्ष्मी देवीचा हक्कदार श्रीपूजक। आज नवरात्रोत्सवाचा 5वा दिवस। आज देवीची गजारूढ रूपात पूजा बांधलेली आहे। या पूजेची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, पंचमीला देवीनं कोल्हासुराचा वध केला, परंतु या वधामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा असणारा त्र्यंबोली देवी हिचा विजयोत्सवात विसर पडला। म्हणून पंचमीला देवी गजावरती आरूढ होऊन देवीला भेटायला गेली आणि तिथं कोहळा मर्दन होऊन कोल्हासुराच्या मर्दनाचा प्रतीक म्हणून विजयोत्सव साजरा केला जातो। परत याचं प्रतीक म्हणून यावेळी गजारूढ देवीची पूजा मांडलेली आहे।